ठाणे महापौर शर्मिला पिंपलोरकर मॅडम आपल्यासोबत आहेत। गेल्या 2 दिवस झाले ते पावसाचा दौरा करतायत। ठाण्यामध्ये सातत्यपूर्ण पाऊस आहे, पावसाची संततधार सुरू आहे। सध्या आपल्या त्यासोबत आहेत। मॅडम, काल देखील तुम्ही दौरा केला, आज देखील दौरा केला, काय सध्या स्थिती ठाण्यामध्ये? मला वाटतं पावसाळा चालू झालेला आहे आणि ज्याची आपण वाट बघत होतो त्यांनी कालपासून जोरदार सुरुवात केलेली आहे। पावसाळ्याच्या आधी जी दक्षता घेतली गेली पाहिजे होती आपल्या ठाणे शहरामध्ये, त्या प्रकारच्या बैठका मला वाटतं आपण सर्व अधिकारी आणि आपत्कालीन बरोबर घेतल्या होत्या। त्या प्रकारच्या पाहणी दौरा कालपासून आपण चालू केला। काल वंदना टॉकीज, तलावपाळी आणि जांभळी नाका या ठिकाणी आपण पाहणी दौरा केला। तर पाहणी दौऱ्यात दिसून आलं की ज्या ठिकाणी म्हणजे 20-25 वर्षापूर्वी मला वाटतं मी लहानाची मोठी इथे झाली आहे ठाण्यात, तर ज्या प्रकारची पाणी पूर्वी साचायचं त्यापेक्षा खूप कमी प्रमाणात पाणी आता मला वाटतं साचताना दिसतं। तशा उपाययोजना आता ठाणे महापालिकेकडून केल्या गेलेल्या आहेत। छोटे छोटे कलवट असू देत, मोठे नाले असू देत, नाल्यांची सफाई पण बऱ्यापैकी झालेली आहे। मला वाटतं 80% झालेली आहे। काही भागांमध्ये झालेली नाहीये। तसं तरी ठेकेदारांना आणि कॉन्ट्रॅक्टदारांना आपण महापौर दालनामध्ये बोलून त्यांना तसे इन्स्ट्रक्शन्स देणार आहोत की लवकरात लवकर ही नालेसफाई चालू झाली पाहिजे पुन्हा एकदा। कारण पाऊस 2च दिवस झाला, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात काही प्रभागात मला वाटतं संजय भोईर यांच्या प्रभागामध्ये त्यांनी थोडंसं दुःख व्यक्त केलंय की नालेसफाई झालं नाही। कारण एक सखल भाग आहे जिथे मोठ्या प्रमाणाची जी वस्ती राहते, तर त्यांच्या इथे घराडमध्ये कमरेपर्यंतचं पाणी भरलं गेले। त्यामुळे त्यांनी ही कंप्लेंट माझ्यापर्यंत पोहोचवले, तर त्या ठेकेदारांना आणि त्या कॉन्ट्रॅक्टदारांना आपण बोलून घेणार आहोत। तसंच इतर ठिकाणी पण जर अशा काही कंप्लेंट येत असतील तर आपण त्याही ठेकेदारांना बोलून त्यांना ही सगळं क्लीन करायला सांगणार आहोत। नक्की। सध्या ज्या पंपिंग स्टेशनची काय स्थिती आहे? ठाण्यामध्ये किती पंपिंग स्टेशन आपण लावण्यात आलेले आहेत आणि किती आहेत ते आपण डिप्लॉय केले? मला वाटतं 86 पंप आहेत आपले, पण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला गरज आहे त्या ठिकाणी आपण पंप लावलेले आहेत। त्यांचं पाणी शेजारच्या नाल्यामध्ये आपण ते सोडलेलं आहे। आणि मला वाटतं एखादा पंप जर बंद झाला तर तिथे आपण तशी व्यवस्था केली, म्हणजे एक माणूसच तिथे ठेवला आहे की जेणेकरून तो आपत्कालीनला लगेच त्याची तात्काळ माहिती देईल। नक्की। काल थोडा जास्त पाऊस झाला, त्यामुळे मुंब्र्यामध्ये काही परिस्थिती आहे ते आपल्याला पाण्याखाली जाताना पाहायला मिळालं। खूप पाणी असं गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत साचलेलं होतं। तिथे काय सध्या परिस्थिती आहे, काय निर्देश दिले? खरं तर मी जसं सांगितलं की मुंब्र्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा नालेसफाई झाली तेव्हा आपण मुंब्र्यातूनच सुरुवात केली आणि मला असं कुठेतरी वाटत होतं मनापासून की दरवेळेला मुंब्र्यामध्ये जी परिस्थिती असते ती कुठेतरी कमी झाली पाहिजे, तिकडच्या नागरिकांना थोडासा दिलासा भेटला पाहिजे। पण यावर्षी तसं मला वाटत झालेलं नाहीये। त्या कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांना मी बोलून घेतलेलं आहे आणि ही नालेसफाई व्यवस्थित झाली पाहिजे। ज्या प्रकारची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे ती येत्या म्हणजे जो पाऊस आता पुढे 4 महिने आपल्याला दिसणार आहे, तर नागरिकांना त्या पद्धतीचा दिलासा झाला पाहिजे। नक्की। झाडं पडण्याची देखील खूप साऱ्या घटना आहेत त्या घडलेल्या। आज देखील गावदेवी मैदानाच्या इकडे झाडही पडलेलं होतं, काही फांद्या देखील पडतात। सध्या ऑडिट आणि या संदर्भातलं काही नक्की रिपोर्ट आणि काय आधीच दिले आहे? ऍक्च्युली वृक्ष प्राधिकरणाची आपण एक बैठक तीही घेतली होती। पावसापूर्वीच्या जेवढ्या पण बैठका आपल्याला घ्यायच्या होत्या त्या मी घेतल्या होत्या। त्या पद्धतीनुसार वृक्ष छाटणी प्रत्येक प्रभागामध्ये त्या नगरसेवकांच्याच याने चालू आहेत। आणि मला असं वाटतं की काही वृक्ष जी शाळेजवळ आहेत, बस स्टॉप जवळ आहेत, काही हायवेच्या जवळ आहेत, जी जुनी आहेत, तर त्याची आपण ऑडिट करायला सांगितलेले, किंवा जी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तर त्याची छाटणी ही जास्त प्रमाणात व्हावी अशी आपण मागणी म्हणजे मी सांगितलं गेलं आहे। महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आजचाच आहे। साकेनाका परिसरामध्ये आहे तो एक माणूस मॅनहोलमध्ये पडून त्याचा मृत्यू देखील झाला। ठाण्यामध्ये अशी काही परिस्थिती आहे का? तुम्ही त्याचा आढावा घेतलात का? आणि आजच्याच ताज्या उदाहरणावरती नक्की काय नियोजन असणार आहे? खरं तर जी पहिली बैठक घेतली होती तर माझा प्रश्न आणि उत्तर दोन्ही मी त्यांनाच दिलं होतं, अधिकाऱ्यांना, की सर्वप्रथम ज्या वेळेला ज्या सखल भागांमध्ये पाणी साचतं त्यावेळेला तिकडचे जे चेंबर आहेत ते पूर्णपणे बंद झालेले पाहिजे। जिथे तुटलेले आहेत ते लावले गेले व्यवस्थित त्याच्यावर उपाययोजना झाल्या पाहिजेत, ते लावले गेले पाहिजेत। आणि आज
आणि काल 2 दिवसांमध्ये मी ज्या ज्या भागांमध्ये फिरले तर त्या ठिकाणी हा सगळा बंदोबस्त व्यवस्थित आहे. नक्कीच. काय नागरिकांना आव्हान असेल, कारण अशा अनेक ठिकाणी येते सकल भागात पाणी साचण्यास रात्री पण सुरुवात होते, काही ठिकाणी आहेत ते प्रशासनाचे फोन लागत नाहीत, तर त्यांना काय सांगणार असेल तुमचं? नाही, मला वाटतं मी आपत्कालीनलाच आपण सगळ्यात मोठी यंत्रणा आपण बसवल्यात. आपण ज्या ज्या सखल भागांमध्ये मला वाटतं पाणी साचतं त्या ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत आणि त्याची छायाचित्र आपल्या आपत्कालीनला आपण ठेवलेले आहेत की कुठलीही हानी झाली तरी दूरध्वनी क्रमांक आपण लोकांपर्यंत दिलेले आहेत आणि कुठलाही कॉल लागला तरी त्यांनी लगेच आपत्कालीनला फोन केल्यावर तो तात्काळ उचलला जाईल. मॅनहोल संदर्भातला काही निर्देश देण्यात आलेले आहेत की नागरिकांना की स्वतःहून जर कसं काय मॅनहोल दिसलं तर त्या संदर्भात काही? बरोबर. जर नागरिकांना, ठाणेकरांना पण मी आवाहन करेल की एखादी ठाणे शहरामध्ये कुठलीही आपत्ती किंवा कुठलाही प्रसंग तुम्हाला दिसला तर तो ठाणे महानगरपालिकेचे काही दूरध्वनी क्रमांक आहेत त्याच्यावर तुम्ही तत्काळ फोन करून सांगण्यात येतील आणि त्याचं खरंच निराकरण होईल. तर आपण पाहिलं ह्या होत्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी काल देखील आणि आज देखील दौरा आहे तो ठाणे शहरामध्ये केलेला आहे. जर कोणाला आपत्तीजन्य परिस्थिती दिसली किंवा मग मॅनहोल सारखे जर काही प्रसंग दिसले तर त्या ठिकाणी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन किंवा ठाणे महानगरपालिकेला संपर्क साधण्याचं आवाहन आहे ते त्यांनी केलेलं आहे. परंतु ठाण्यातली सर्व स्तुती आहे ती ठेवण्यावरती महापौर शर्मिला पिंपळकर यांचा जोर सध्या आपल्याला दिसून येतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुभाष निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.